कालच्या व्हिडिओमध्ये लूक दाखवला नाही म्हणून आज दाखवते तर असा साधा सिंपल लग्नासाठी लूक वगैरे केला होता। कसा वाटतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। सर्वात अगोदर इथं आता मामा लोक कन्यादान वगैरे करतात आमच्याकडं, तर इथं मामा लोकांचं कन्यादान वगैरे करायचं काम चालू होतं। तर सख्खा मामा एकन बापकीचे चुलत मामा असे सर्वांनी मामा मिळून कन्यादान केलं लाडक्या भाचीचं। आणि आपल्याकडे भाचीचं कन्यादान म्हणजे सर्वात श्रेष्ठ कन्यादान मानलं जातं। तर इथं कन्यादानाचा विधी वगैरे झाला आणि त्याच्यानंतर आता इथं सौभाग्याचं लेणं म्हणजे जोडवी आणि मंगळसूत्र घालायचं विधी वगैरे चालू होता। आणि छान मंगळसूत्राची डिझाईन खूप छान होती, मला जवळून दाखवायची होती पण झालं नाही मला, कारण मी दुसऱ्याच गडबडीत होते लग्नाच्या आणि ही सर्व काही शूट स्वराने घेतलं होतं। खरं तर थँक्स, कारण तिने सगळ्या म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या विधीचं शूट घेतलं आणि आपल्या लेकीसाठी कमवलेली आयुष्यभराची पुंजी बाप हे एकाच दिवशी लग्नामध्ये खुशीने खर्च करतो। आणि त्या दाजींनी तिच्यासाठी छोटंसं कन्यादानाला तिला गिफ्ट म्हणून असं छोटंसं नाजूकसा नेकलेस वगैरे केला होता, तो तिच्या गळ्यामध्ये खरंच खूप छान वाटत होता। आणि आयुष्यभरासाठी आता आपल्या बापाला सोडून जायचं ही फिलिंगच खूप वेगळी असते प्रत्येक मुलीसाठी। आणि जसं जसं टायमिंग आपल्याला पाठवणीचा जवळ येतो तसं तसं नको नकोसं मनात एक वेगळ्याच प्रकारची घालमेल सुरू होते। आणि प्रत्येक मुलीसाठी बाप आणि बापासाठी प्रत्येक वेळेस मुलगी ही खूप स्पेशल म्हणजे फिलिंग असते, वेगळी फिलिंग असते। कारण आई तर जवळ असतेच आपल्या, पण बाप ही तितकाच आपल्या जवळ असतो। कारण आई रडून आपलं भावना व्यक्त करू शकते पण बाप तसं करू शकत नाही आहे। तर इथं आता आपल्या आईवडिलांबरोबर छान असे फोटो वगैरे काढून घेतले, कारण जेवढ्या आठवणी साठवता येतात तेवढं साठवण्याचा आपण करतो। आणि त्यानंतर नको नको असा वाटणारा क्षण म्हणजेच पाठवणी। तर जास्त काही शूट घेतलं नाही कारण घेण्याची इच्छाच झाली नाही। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चला भेटूया।